सुरेश महादेव वाळुंज, गाव साकोरी, बेल्ला. काय झालेलं तुम्हाला? पोटात दुखायला लागलं अचानक. मी घरी होतो, नाही घरी नव्हतो, आलो 1 वाजता घरी. त्या दिवशी खिचडी होती, 2 घास खाल्लं, डायरेक्ट पोटात इथं चमक निघली. डायरेक्ट इथं चमक निघल्या मी खिचडी खायचं असंच डायरेक्ट खाली पडलो. चमक गेली, पोटात दुखायला लागलं. मग या का जोडदाराला घेतलं, बेल्याला गेलो. त्याने 2 इंजेक्शन मारले. तो म्हणला बघ संध्याकाळपर्यंत नाही राहिलं तर मायाक ये. मग परत गेलो संध्याकाळी. मग तो म्हणला तुला हे करायला लागेल सोनोग्राफी, कारण तो पोट फुगलं आहे. म्हणलं ठीक आहे. मायाक काय मोटरसायकल नव्हती. एक जोडीदार होता, तो माझा सोडून गेले होय ना. मी गेलो असं पुढं चालत पार. मग मला असा दुसरा एक डॉक्टर भेटला. त्यांनी खरं सांगितलं, म्हणला की सिरियस आहे, तू घरच्यांना कोणाला तरी बोंब गेलं की अर्जंट. मग मी लगेच भावाला फोन केला, तो तिथं आला. तिथून पुढं त्यांनी गाडीत टाकलं. तिथून पुढं मला काही कळालं नाही. मग यांनी पुढं काय केलं आहे मला काहीच माहीत नाही. फक्त आज तुम्हाला डायरेक्ट जोशी हॉस्पिटलला आणलं? हां, जेव्हा मी सकाळी पाहिलं पुढं हे मला माहीत नव्हतं. पण मी आज जोशी डॉक्टरमुळं जग पाहिले परत. माझं नाव प्रकाश महादेव वाळुंज, साकोरी. तुमच्या पेशंटला पोटात दुखत होतं तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? मला बेल येऊन फोन आला. त्यानंतर मी त्यांना घेऊन डॉक्टर सरनीच्या मार्फत डायरेक्ट जोशी डॉक्टरांकडे आलो. तर इथं आल्यानंतर त्यांनी तपासणी वगैरे केली, रक्त तपासलं, सोनोग्राफी केली. नंतर ते मला म्हटले CT स्कॅन करावं लागेल. मग डॉक्टरांनी रिस्क घेतली आणि रात्री 1:30 वाजता डॉक्टर पुण्याहून बोलवले. स्वतः जोशी डॉक्टरांनी ऑपरेशन करून सकाळी 4:30-5 वाजता पेशंट बाहेर घेतलं. मला सांगितलं आता BP नॉर्मल झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात म्हणायचं असं की आज यमाच्या घशातून डॉक्टरांनी पेशंट आमचं घरी आणलेले परत. तर डॉक्टर साहेबांचे मानवी तेवढे आभार आहेत, कारण त्यांनी आमच्या पेशंटला जीवदान दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील. सर नमस्कार. नमस्ते. सुरेश वाळुंज म्हणून पेशंट आपल्याकडे आले होते 15 दिवसापूर्वी. अतिशय क्रिटिकल स्टेजमध्ये आले होते. कशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट केलं? सुरेश वाळुंज नावाचं एक पेशंट खूप पोटामध्ये दुखत होतं. त्याच्या अत्यंत अत्यवस्थ परिस्थिती होती. आले त्यावेळेला त्यांचं ब्लड प्रेशर 60सुद्धा लागत नव्हतं. आम्ही प्राथमिक उपचार पटपट चालू केले. पेशंट योग्य त्या सगळ्या तपासण्या केल्या. त्यानंतर असं लक्षात आलं की पोटामध्ये काहीतरी सेप्टिक आहे आणि कदाचित आतडेही फुटलेली असण्याची शक्यता आहे, कारण एक्सरेमध्ये गॅस आणि डायफ्रॅम होता आणि पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल होती. आम्ही सगळे इंजेक्शन्स वगैरे सगळं चालू केलं, पण तरीही BP काही कंट्रोलमध्ये येत नव्हतं. BP कमीच राहत होतं. मग अशा वेळेला आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत आपण सेप्टिक पोटातलं काढत नाही तोपर्यंत पेशंट काही वरती येणार नाही. पेशंटच्या नातेवाईकांना सूचना दिल्या. याच्यामध्ये सगळ्यात जास्त सहकार्य म्हणजे डॉक्टर सरोदेंचं होतं, कारण डॉक्टर सरोदे त्यांचे फॅमिली फिजिशियन होते. मग त्यांनीही त्यांना थोडं समजावून सांगितलं. मग पेशंटचा आमच्यावरचा विश्वास वाढला. पेशंटचे नातेवाईक म्हणाले, डॉक्टर तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही पोटाचे तज्ज्ञ आहात आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्ही प्रयत्न कराच. अशा परिस्थितीमध्ये रात्री 1 वाजता पेशंट आलं होतं. संध्याकाळी आम्ही 3 ते 4 तासामध्ये लगेच रात्री 1 वाजता पेशंट आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेतला. पोट उघडलं तर जवळजवळ 2.5 लिटर पस निघाला. आणि गमतीची गोष्ट म्हणजे ज्यावेळी गॅस आणि डायफ्रॅम असतो त्यावेळी ॲक्च्युली एकतर अल्सरचं परफोरेशन असतं किंवा इंटेस्टिनल कुठं परफोरेशन असतं, पण सरप्रायझिंगली तिथे कुठेच परफोरेशन मिळालं नाही. तर आम्हाला सापडलं काय तर स्प्लिनिक ॲब्सेस रप्चर्ड. स्प्लिनमध्ये ॲब्सेस झाला होता आणि तो रप्चर झाला होता आणि त्यामध्ये जे ऑर्गॅनिझम होते ते गॅस प्रोड्युसिंग होते. त्यामुळं गॅस आणि राईट डोम डायफ्रॅम होता. आणि आम्ही ते पूर्ण सगळं ओके केलं, क्लीन केलं, ड्रेन ठेवले आणि पेशंट बाहेर घेतला. पेशंट बाहेर घेतल्यानंतर BP वरती आलं, परंतु पेशंटचं सेप्टिक इतकं प्रचंड होतं ते पूर्ण शरीरामध्ये पसरल्यामुळे त्यांना फुफ्फुसावरती सुद्धा परिणाम केलेला होता. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता.
आम्हाला तर असं वाटत होतं की पेशंट कदाचित व्हेंटिलेटरवरतीच जाईल, पण सुदैवाने चौथ्या ते 5व्या दिवशी पेशंट बऱ्यापैकी आम्हाला आमच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. अशा रीतीने पेशंट मग तो बरा होत गेला हळूहळू आणि जवळजवळ त्याला 15व्या दिवशी आपण डिस्चार्ज केला. जवळजवळ 10 दिवस त्याला ऑक्सिजनची गरज पडली. बऱ्याच सगळ्या तपासण्या केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, पण ह्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये फॅमिली फिजिशियनचा रोल खूप महत्त्वाचा असतो. कारण आम्ही पडतो कन्सल्टंट, आमचा त्यांचा रेपो इतका नसतो, परंतु फॅमिली फिजिशियनला आम्ही समजावून सांगू शकतो आणि फॅमिली फिजिशियन पेशंटच्या नातेवाईकांना समजून सांगू शकतो. आणि याच्यामुळे आता जो सध्याच्या काळामध्ये फॅमिली फिजिशियनचा जो दुवा विसरत चाललेत लोक, तर त्याचं महत्त्व आत्ता अधोरेखित होतं की अशा वेळेला फॅमिली फिजिशियनचा रोल खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळे पेशंटचा जीवही वाचतो.